घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला सहकार्य करायचं। सर, ज्या शेतकऱ्यांना सुरू झाली समजा की सर हो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे हो त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे हो त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे। नाही, तसं काही नाही सांगितलंय आणि नवा हप्ता आज उद्या पडणार आहे। सर, याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे। सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम लागला। काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकू। याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे। त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करणार। पीक कर्ज वाटप सुरू आहे का? लगेच पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला। आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं, परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे। सर, सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, आता मंजुरी मिळाली नाही मिळाली, पण गरज आहे या सगळ्या गोष्टीची। आज देशाला आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे। आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलं आहे। समजा माझ्या अंगावर पांढरे कपडे, थोडा डाग पडला की आपलं लक्ष तिथंच जात आहे, पण समाजानं आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या ज्या गोष्टी समाजाला हलकी लावून दंडी लावून सांगायचं काम केलं पाहिजे। वाईट गोष्टी सांगायची गरज नसतात, आफीवर पसरत असतात। त्याच्यामुळे सहकार विभाग तशा प्रकारचं नियोजन मेळावे घेत आहे आणि लोकांमध्ये जागृती करायचं काम करत आहे। तर सहकार विभागातर्फे सहकारांवर मोठे छापेमारी होत आहे, मात्र यात पारदर्शकता नाही असं एक आरोप होत आहे। तर यात काही बदल काय आणणार आहेत का आपण? बघा कसं आहे, पारदर्शकच असते ते। कसं आता छापे मारल्यानंतर पारदर्शकच राहणार ना, त्याला कसं म्हणता येईल आपल्याला पारदर्शक नाही? तर ते डिपार्टमेंट त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्याची सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम प्रमाणे जावं लागते आपल्याला। गृह विभाग आहे, महसूल विभाग आहे, सगळे विभाग लागतात। त्याच्यामुळे त्याच्या सगळ्याच्या मंजुऱ्या परवानग्या घेऊन एक दाखल करायला मिळेल।